guys, welcome back to my channel Suraksha Sabre, the another day of my life and my daily routine. तर आज काही खास होणार आहे कारण की आज मी एक खास दिवस काढलाय माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. महिन्यातले 4 हप्ते असतात आणि 4ही हप्त्यांमध्ये मी एक असा दिवस निवडते म्हणजे निवडतेच जो मी माझ्यासाठी निवडते, खास मी मला टाइम देण्यासाठी, क्योंकि कोई है नहीं मेरे को टाइम देने के लिए, इसलिए मेरे को खुद को ही निकालना पड़ता है मेरे को टाइम देने के लिए. ओव्हर ॲक्टिंग के 50 रुपये काट. तर मी काय म्हणत होती की माझा एक सिम्पल डे आहे. माझी डेली रुटीनमध्ये तुम्हाला माहितीच आहे, सगळं मी दाखवलं तुम्हाला अगोदर. तर आजचा जो खास दिवस आहे तो मी हर एक हप्त्यातून काढत असते. मला रील्स काढायच्या असतात ज्याने तुम्ही माझ्याशी एवढे कनेक्ट झालात, एवढं प्रेम दाखवतात त्याच्यामुळं. तर माझा हाच एक तरीका आहे वाया इंटरनेट, की मी रील्स काढील, मग मी पोस्ट करील, मग तुमचं प्रेम माझ्याजवळ येईल, माझं प्रेम तुमच्याजवळ येईल, जास्तीत जास्त स्टोरी, बरोबर की नाही. पण मी जर हात पायच नाही फोडले कुठं तर तुम्हाला कसं माहीत होणार की सुरक्षा आता हे करते, नाही का. त्याच्यामुळं तर आत्ता मी आज एक जागा निवडली आणि तुम्ही रिसेंटली बघितलं असेल माझ्या इंस्टाग्राम पेजवर माझे जेवढे पण आता रील्स आले तेवढे सगळे इनडोर होते, घरातले होते. कारण की मला जमलं नाही, टाईम नव्हता. मी शूट्स वगैरेमध्ये होते, बाकीचं वेगळं काम होतं त्याच्यात पण होती मी, माझं पर्सनल काम होतं. त्या पण आता तुमच्यासोबत काहीच लपवायचं. तर आत्ता या फ्री झाली आहे मी थोडी, काल परवापासून थोडीशी मी फ्री झाली आहे. उद्या परत काम आलंच, त्याच्यामुळे मग मी मम्मीला म्हणलं आज मी फ्री आहे तर आज काहीही करून जायचं आहे आणि बाहेर शूट करायचं आहे, आउटडोर. कारण इनडोर मला स्वतःलाच नाही आवडत, आउटडोर मला खूप आवडतं शूट करायला. तर मग मी एक जागा निवडली आहे. गार्डन वगैरे मी माझ्या घराच्या एकदम म्हणजे शेजारीच बघितलं आहे. तर तिथं मी जाईल आणि तिथं शूट वगैरे करील. नटली आहे, मग साडी नेसायची आहे मला अजून, आणि साडी नेसल्यानंतर थोडासा मेकअप करायचा आहे. कारण काय आहे, स्कॅमिंग चालू आहे थोडीशी, आणि स्कॅम चालू आहे बाजारमध्ये. तर मी पण म्हणलं थोडं स्कॅम मी पण करते. हां, मला माहिती आहे की मी सुंदर आहे, पण थोडंसं लेवल अप सुंदर दिसायचं म्हणून मी मेकअप करणार. आणि प्रॉब्लेम नो ना, गपची बसा. प्रॉब्लेम असेल तर गप बसायचं. तर मी मेकअप करणार आहे, मग मी तुम्हाला माझा लुक मग मी तुम्हाला माझा लुक दाखवते. आणि लुक दाखवल्यानंतर मग आपण जाऊयात गार्डनमध्ये, शूट वगैरे करू, परत भेटूयात. तोपर्यंतसाठी असंच बघत राहा व्हिडिओ. तो पण मी आलेच. ओके, बाय बाय. आता आवरायला जेव्हा मी आली तेव्हा मला कळते की माझे केस एवढे ऑइली झालेत. आता पाणी शिपडून आली आणि इथं मला स्ट्रेटनिंग करायची. कुठे केस मी स्ट्रेट केलेत, असा लुक आला बघा. हे फ्लिक्स मला पाहिजे असतात माझ्या व्हिडिओमध्ये म्हणून मी स्ट्रेट केले. आता रेडी होऊयात गपगुमान आणि चलू. लय टाईम वेस्ट केला मी, नुसता अर्धा तास ह्यालाच घातला. गाइस देखो ना गाइस, देखो ना मैं हो गई रेडी. आजचा माझा लुक, हा लुकमध्ये मी रील काढणार आहे आणि तुम्हाला रील्स भेटणार आहेत गाईज. देखो ना मस्त दिसते ना. हा माझा आत्ताचा लुक आहे, एकदम सिम्पल केला आहे मी. पण साडी घालायला भाई साब मी एकटीने घातली आहे साडी, एकटीने, विदाऊट मम्मीज हेल्प. आता उशीर झालाय, लाईट डाऊन व्हायला लागली, पटकन जाऊन पटकन रील्स काढू आधी. आणि मी मोबाईलनेच काढणार आहे, ठीक आहे. पटकन जाऊ, चल. गाईस, ही जागा आहे, ही जागा निवडली मी. ते गार्डन बंद आहे सध्याला म्हणून मी तिकडं आणि इकडं आणि हा एरिया इथे शूट करते आहे मी आत्ता सध्याला. हा गार्डन पाहिजे होतं मला. तिकडं मागं एक नदी आहे, नदीला जायला पण इकडून रस्ता आहे. आपण इथलं शूट झालं ना आपलं, मग आपण तिकडे जाऊ. ओके, चलेगा. आपण तसं करू. मम्मी ऐक, इथे आमची अर्धी शूटिंग झाली आणि 3 रील्स अजून राहिल्या माझ्या काढायच्या. मग त्या आता मी काढणार आहे आणि मी जाणार आहे. इथे एक काढली. किधर क्या शोधेगी ना सुरक्षा साबळे, की कोई बता नहीं सकता, कोई बोल नहीं सकता. ठीक आहे, आता आपण इकडं पलीकडे जाऊ नदीच्या इकडं आणि मग तिकडं रील्स काढू. सगळे बघू राहिलेत. चलता है बॉस, हुई मैं इतनी सुंदर. चलो.
इथं काढायचं पण इथं काढू नाही शकत यार आम्ही. काय बोला हाय आता, बाय बोला. मी इकडे आलोत नदीकडे आलोत. आता इकडे शूट करणार आहेत, म्हणजे कसं बॅकग्राऊंड चांगला आला पाहिजे, एकदम कसा टॉप, म्हणून इकडे आलोत आम्ही. ती मम्मी आरामाला थोडीशी बसली, लगेच मी उठवले गेला. मम्मा रागवली तू माझ्या, खरं सांग. व्हिडिओ चालू होते ही लगेच झूठ बोलणं सुरू आहे. चल घे व्हिडिओ माझा, एकच फक्त एक लास्ट, मग फोटो काढू आपण. फायनली आम्ही घरी आलो, मम्मी आणि मी. आमचा शूट झालाय आणि आता निवांत घरी आलो. गेलो होतो आम्ही कधी 4, 4:15ला आलोत, आता पार 6:30 7 वाजता, म्हणजे 6:45 झालेत. खूपच उशीर झालाय. मला माहिती, मी 3 तास खाल्लेत, कारण इकडं जा तिकडं जा तिकडं जा इकडं जा असं चाललं होतं. आणि व्हिडिओज काढले. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक जागा दाखवली ना ती नदीची, त्या नदीच्या तिथं गेलो बरं का आम्ही काढायला. पण नंतर आम्हाला म्हणजे तिथलं माहीत झालं की इन्फॉर्मेशन दिली एका जणांनी की असंच आहे. मग आम्ही तिथं कॅन्सल करून मग अलीकडंच काढलं. म्हणलं जाऊ द्या, आपल्याला नको इथे, नको तो त्रास, त्याच्यामुळं. पण जाणं दो माझं असंच होतं दरवेळेस, मी प्लॅनिंग करून जिथं जाईल ना तिथं फ्लॉपच होती. आणि अनप्लॅन कुठं पण गेलं ना ते मग माझं हे होतं. त्याच्यामुळे पण आता मग मी मस्त नटून खटून गेले होते आणि फोटो नाही काढणार असं तर होणार नाही. फक्त कॅमेरामॅन नव्हता, पण आम्ही फोटो काढले, बिकॉज माझी कॅमेरा मम्मी आहे ना मम्मा. मग आता आम्ही फोटोज काढले. आणि मी काय केलं माहिती आहे का, गायबानासारखं आम्ही म्हणजे आधी व्हिडिओज काढले बरं का. आणि व्हिडिओज काढल्यानंतर आहे ना सगळं झालं आणि सगळीकडे पळलो आम्ही. म्हणजे आता एका ठिकाणी आम्ही व्हिडिओज काढले, तर त्या ठिकाणी लगेच फोटो पण काढून घ्यायचे ना. पण आपली अक्कल प्रूफ झालं, कारण की आम्ही तिकडे व्हिडिओ काढला, परत दुसऱ्या जागेवर व्हिडिओ काढला, परत तिसऱ्या, म्हणजे अशा आम्ही 4-5 जागा चेंज केल्या तिथं जागेवरच. पण स्पॉट वेगवेगळे घेतले. आणि त्याच्यानंतर परत रिपीट टेलिकास्ट मी मम्मीला परत म्हणलं की मम्मी फोटो पण राहिले, त्या फोटो काढायचे ना आपल्याला. परत आम्ही त्या जागेवर गेलो, परत फोटो काढले, परत ह्या जागेवर आलो. मम्मी मग मला म्हणली आता तू अजून एकदा काही काढलं तर मग मी लय मारेन तुला. मग आम्ही आलो माघारी गपचूप. आणि खाली आल्यानंतर नाही सांगणार, हा व्हिडिओ दादा पण बघतो, मग मी सांगेन दादा मला खवणार, कारण मी आता हेवी डाईटवर आहे म्हणून. अभी मैं तुमको कब होके दिखाएगी लाला, रुको तुम सब रुको. तर नक्की सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि हा मला माहिती आहे की मला क्लिप्स नाही काढता आल्या, कारण की ह्याच फोननी रील्स पण मी काढत होती, त्याच्यामुळं मला क्लिप नाही काढता आल्या. तुम्हाला दिसलं पण नसेल ना माझे रील शूट वगैरे करताना, त्याच्यामुळं. पण तरी पण मी अशा माझ्यात एक दोन रील्स मी शेअर करेन, इथं पण लावण, मग तुम्ही बघताल ते की कोणत्या रील्स आहेत. तसं तर इंस्टाग्रामवर जाऊन बघाच ह्या कॉस्ट्यूमवर रील काढलेले. आणि येस, थोडंसं समजून घ्या. आणि आमचा टाईम दिल्याबद्दल सो धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि येस, मला सांगा ब्लॉग कसा होता, आणि असंच सपोर्ट करत राहा. बाकी काय नाही बोलायचं मला. ओके, बाय.